विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपण काल एलिमेंट्स ऑफ ग्रुप 15, 16 अँड 16, 17 अँड 18 या चॅप्टरच्या लेक्चरमध्ये ॲनामलस बिहेवियर ऑफ ऑक्सिजन आणि थोडी बहुत प्रमाणात आपण ॲनामलस बिहेवियर ऑफ फ्लोरीन याच्याबद्दल आपण माहिती घेतली होती. त्याच्या आधी आपण इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी विषयी आपण काल माहिती घेतली होती. त्याच्यानंतर मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट, 15, 16, 17 अँड 18 ग्रुपचे आपण मेल्टिंग पॉईंट्स आणि बॉइलिंग पॉईंट्स आपण घेतलेले होते. त्यानंतर ॲनामलस बिहेवियर जे फ्लोरीनचं होतं त्याची ॲक्च्युली रिझन्स काय असतात हे आपण लिहिलं होतं की हे जे ॲनामलस बिहेवियर आपण फ्लोरीनचं देतो हे फ्लोरीनचं ॲनामलस बिहेवियर फक्त 4 गोष्टीमुळे असतात. ते म्हणजे एक स्मॉल साईज ऑफ ॲटॉमिक नंबर, स्मॉल साईज ऑफ ॲटम, small size of atom. Second, high electronegativity, high electronegativity, high electronegativity. आणि तिसरा असतो आपला absence of d orbitals, absence of d orbitals, absence of d orbitals. आणि चौथा प्रमुख असतो तो म्हणजे लो फ्लोरीन बॉन्ड डिसोसिएशन एन्थाल्पी, बॉन्ड डिसोसिएशन एन्थाल्पी, बॉन्ड डिसोसिएशन एन्थाल्पी. ऑक्सिजनसाठी हा आपण पार्ट घेत नव्हतो. बाकी जे आहेत the small size of atom, fluorine also have a small size. Fluorine has a high electronegativity, and in the fluorine, in oxygen, there is absence of d orbital also. So the anomalous behavior of oxygen is due to these 3 reasons, whereas the anomalous behavior of fluorine is due to these 4 reasons, that is a small size of atom, high electronegativity, absence of d orbitals, and low fluorine bond dissociation. Now आणखीन आपल्याला काही याच्या ॲनामलस प्रॉपर्टी ज्या असतात फ्लोरीनच्या त्या आपल्याला बघायला मिळतात. त्या आपण आता डिस्कस करूया. सगळ्यात पहिले असते ती म्हणजे आयनायझेशन एन्थाल्पी. आता मी 2 लेक्चरच्या अगोदर आयनायझेशन एन्थाल्पी काय प्रकार असतो हा सांगितलेला होता. तर फ्लोरीनची आणखीन एक म्हणजे आयनायझेशन एन्थाल्पी. आयनायझेशन एन्थाल्पी. देन इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, electrode potential are of higher for fluorine than expected trends shown in the other halogens. Electrode potentials are all higher for fluorine than other halogens.
त्याच्यानंतर सेकंड याचा पार्ट असतो तो म्हणजे आयोनिक किंवा कोव्हॅलंट रेडा जे असतात, किंवा मेल्टिंग पॉईंट म्हणा, किंवा बॉइलिंग पॉईंट म्हणा, किंवा इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी म्हणा, ह्या साधारणतः आपल्याला लोअर दिसतात ज्या आपण एक्सपेक्टेड केलेल्या असतात. आयोनिक रेडाय, कोव्हॅलंट रेडाय, ओके, मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट, त्याच्यानंतर इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी are somewhat lower than expected. साधारणतः आपल्याला असं वाटतं की हा पाठ कसा आला पाहिजे, चढत्या क्रमात आला पाहिजे, पण हा चढत्या क्रमात तेवढा आपल्याला आढळत नाही. त्याच्यापेक्षा आपल्याला काय आढळतो, हा कमी आढळतो. ह्या ॲनामलस बिहेवियर मधली आणखीन एक हॅलोजन मधल्या ॲनामलस बिहेवियरचा हा एक आणखीन एक पार्ट असू शकतो. त्याच्यानंतर आणखीन एक पार्ट असतो तो म्हणजे मोस्ट ऑफ द रिॲक्शन्स ऑफ फ्लोरीन आर एक्झोथर्मिक. फ्लोरीन बद्दल सांगायचं झालं तर मोस्ट ऑफ रिॲक्शन are exothermic. Most of reactions are exothermic. म्हणजे याचा अर्थ हीट काय होते, बाहेर निघते, ऍब्सॉर्ब केल्या जात नाही, सिस्टीम मध्ये हीट आपण देऊन देतो. एक्झोथर्मिक रिॲक्शन असतात. आणि याचं रिझन काय आहे? दिस इज ड्यू टू द शॉर्ट अँड स्ट्रॉंग बॉन्ड फॉर्म बाय इट विथ द अदर एलिमेंट्स. हे जे असतात, फ्लोरीन जो आहे हा काय करतो, शॉर्ट आणि स्ट्रॉंग, बिकॉज this is due to small and strong bond formed by other element. बॉन्ड फॉर्म बाय अदर एलिमेंट. दूसरे एलिमेंट के साथ ये क्या करते, स्ट्रॉन्ग बॉन्ड क्या करते, फॉर्म करते, और इस वजह से मैक्सिमम रिएक्शंस कैसे रहती है, एक्सोथर्मिक रहती है. ओके. और एक इसका ये केवल ऑक्सी एसिड्स, इट फॉर्म्स ओनली वन ऑक्सी एसिड्स. फ्लोरीन जो होता है केवल और केवल एक ही ऑक्सो एसिड क्या करता है, फॉर्म करता है. बाकी के हैलोजन जो होते हैं वो बहुत ज्यादा ऑक्सो एसिड जो होते हैं वो फॉर्म करते हैं. फ्लोरीन केवल एक और एक करता है फॉर्म ऑक्सो एसिड, ओनली फॉर्म वन ऑक्सो एसिड्स. फ्लोरीन का ऑक्सो एसिड बोले तो HOF, इस तरह से बनते. और अदर हैलोजन्स फॉर्म नंबर ऑफ ऑक्सो एसिड्स. ओके. उसके बाद एक और है, हाइड्रोजन फ्लोराइड लिक्विड होता है और उसका बॉइलिंग पॉइंट 293 केल्विन के आसपास रहता है. और ये इसलिए होता है क्योंकि वो हाइड्रोजन के साथ में बहुत ज्यादा स्ट्रॉन्ग बॉन्डिंग
बनाता है, जबकि अदर जो होते हैं वो गैसेस में रहते हैं। बाकी हैलाइड्स जो होते हैं, हैलोजन जो होते हैं, वो हाइड्रोजन के साथ में जब फॉर्म होते हैं तो वो गैसेस के फॉर्म में बनते हैं। पाचवा झाला तर फ्लोरीन bond with hydrogen form HF which is liquid, जिसका बॉइलिंग पॉइंट होता है 293 केल्विन। ओके, एंड अदर हैलाइड्स फॉर्म and other halides are gases. Other halides are gases. Okay. तो और ये होता है इसलिए क्योंकि स्ट्रॉन्ग हाइड्रोजन बॉन्डिंग की वजह से ही ये मुमकिन होता है। तो ये फ्लोरीन की जो होती है एनामलस बिहेवियर, इस टाइप से हमको मिलते हैं 5 जो प्रॉपर्टीज है, एनामलस प्रॉपर्टी जो है वो हमको मिलती है। उसमें से सबसे पहली थी एनर्जी एंथैल्पी, इलेक्ट्रोनेगेटिविटी और इलेक्ट्रोड पोटेंशियल जो होता है ये जो बहुत ज़्यादा हायर होता है एक्सपेक्टेड से, एक्सपेक्टेडपेक्षा ह्या ज्या प्रॉपर्टीज असतात ह्या कशा असतात आपल्याला, यांचे रिझल्ट्स, यांच्या व्हॅल्यूज थोड्याशा हाय दिसतात आपल्याला। त्याचप्रमाणे आयोनिक रेडाय किंवा कोव्हॅलेंट रेडाय, मेल्टिंग पॉईंट म्हणा, त्याच्यात बॉइलिंग पॉईंट म्हणा, इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी म्हणा, ह्या सर्व व्हॅल्यूज ज्या असतात या व्हॅल्यूज आपल्याला थोड्या बहुत प्रमाणात क्वाईट लोअर दॅन द एक्सपेक्टेड आपल्याला इथे दिसतात। हा एक एनामलस बिहेवियर आपल्याला माहिती दिसतो। तिसरा पार्ट असतो तो म्हणजे मोस्ट ऑफ द रिॲक्शन्स ज्या असतात या फ्लोरीनच्या त्या एक्झोथर्मिक असतात आणि याचं रिझन काय असतं की फ्लोरीन जो आहे हा स्ट्रॉंग, स्मॉल आणि स्ट्रॉंग बॉन्ड काय करतात, फॉर्म करतात अदर एलिमेंट सोबत। त्याचप्रमाणे फ्लोरीन हा एकटाच फक्त ऑक्सो ॲसिड आपला फॉर्म करतो ज्याचं नाव असतं HOF। ओके, बाकीचे मात्र नंबर ऑफ ऑक्सो ॲसिड्स काय करतात, फॉर्म करतात। तिसरा लास्ट असं असते की फ्लोरीन जो आहे हा हायड्रोजन फ्लोराईड जो आहे HF हा फक्त एकटाच काय आहे, लिक्विड आहे, इज अ लिक्विड, ज्याचं बॉइलिंग पॉईंट किती आहे 293 डिग्री केल्विन, आणि बाकी हॅलाइड्स काय असतात हे गॅसेस असतात। ह्या अशा प्रकारच्या आपण 5 एनामलस प्रॉपर्टी फ्लोरीनच्या ह्या आपण इथं घेतल्या। याच्यानंतर आपण बघणार आहोत केमिकल प्रॉपर्टीज, केमिकल प्रॉपर्टीज ऑफ ग्रुप 16, 17 and 18। सिक्सटीन, 17 and 18। ओके, आता सगळ्यात आधी म्हणजे फर्स्ट पार्ट असतो तो म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट। ऑक्सिडेशन स्टेट फर्स्ट पार्ट काय असतो, ऑक्सिडेशन स्टेट। ऑक्सिडेशन स्टेट, आता ऑक्सिडेशन स्टेट म्हणजे काय तर किती इलेक्ट्रॉन तुम्ही गेन करतायत किंवा शेअर करतायत याच्यावर आपण ऑक्सिडेशन स्टेट काय करत असतो, अवलंबून ठेवत असतो। आता समजा ग्रुप 16चं जर आपण घेतलं फॉर ग्रुप 16 तर याचं व्हॅलेन्स शेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असते NS2 NP4। म्हणजे नोबल गॅसला अटेंड करायचं असेल तर याला 2 इलेक्ट्रॉन काय करावं लागतील, गेन करावं लागतील। टू अटेंड
attain noble gas configuration काय करेल, 2 इलेक्ट्रॉन गेन करणार आहे, 2 इलेक्ट्रॉन्स गेन. आणि 2 इलेक्ट्रॉन गेन झाल्याबरोबर याचं इलेक्ट्रॉन कसं होते मग E2 मायनस, करेक्ट, असं काहीतरी होते. अशा टाईपचा आयॉन हा काय करेल, फॉर्म करेल. आणि किंवा असं नाही केलं तर हा काय करेल, 2 इलेक्ट्रॉन शेअर करेल. ही शेअर 2 इलेक्ट्रॉन्स, ही शेअर 2 इलेक्ट्रॉन. आणि 2 इलेक्ट्रॉन शेअर करून काय करणार आहे, 2 कोव्हॅलेंट बॉन्ड. 2 कोव्हॅलेंट बॉन्ड काय करतो हा, तयार करेल. आणि जर काय 2 कोव्हॅलेंट बॉन्ड जर तयार करत असेल किंवा 2 इलेक्ट्रॉन घेत असेल आणि म्हणून ग्रुप, therefore group 16 element shows -2 and +2 oxidation state, -2 or and +2 oxidation state in their compounds, okay. हे ग्रुप 16 चं व्हॅलेन्स शेलचं इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन NH2NP4. आता याच्या आउटरमोस्ट ऑर्बिटला 4 आहेत. जर हे शेल पूर्ण करायचं असेल त्याला 2 इलेक्ट्रॉन लागतील. 2 इलेक्ट्रॉन जर लागतील तर म्हणजे स्टॅबिलिटी फॉर्म करण्यासाठी जर त्याला 2 इलेक्ट्रॉन लागत असतील तर तो E-2 असा काहीतरी हे बनणार आहे. म्हणजे समजा O आहे, O2 मायनस असा काहीतरी हा पार्ट मिळेल, असा आयॉन आपल्याला मिळेल. किंवा जर त्यांनी गेन नाही केले तर हा काय करेल, 2 इलेक्ट्रॉन शेअर करून टाकेल. आणि 2 इलेक्ट्रॉन जर शेअर केले तर 2 कोव्हॅलेंट बॉन्ड आपल्याला भेटतात. ऑक्सिजन डबल बॉन्ड ऑक्सिजन, हे डबल बॉन्ड भेटतात. आणि हे डबल बॉन्ड भेटत असल्यामुळे किंवा 2 इलेक्ट्रॉन तो गेन करत असल्यामुळे ग्रुप 16 चे एलिमेंट हे -2 अँड +2 ऑक्सिडेशन स्टेट काय करतील, आपल्याला शो करतील त्यांच्या कंपाऊंड्स मध्ये. आता ऑक्सिजनचा जर आपण विचार केला तर ऑक्सिजन इज हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह. डस्टर कुठे गेलं, ऑक्सिजन is a highly electronegative and shows the common oxidation state of -2 except 2 cases. ऑक्सिजन काय आहे, हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. ऑक्सिजन इज हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह. हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह. आपण ग्रुप 16 बद्दल विचार करतोय, लक्षात ठेवा. ग्रुप 16 बद्दलचाच आपण विचार करतोय. ऑक्सिजन इज हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह आणि म्हणून हा देअरफॉर इट शोज कॉमन ऑक्सिडेशन स्टेट -2. फक्त याला एक्सेप्शन्स आहेत 2 केसमध्ये. एक्सेप्ट एक नंबर केस आहे OF2 ची. ओके, या OF2 मध्ये जेव्हा आपण ऑक्सिडेशन स्टेट नंबरनी ऑक्सिडेशन स्टेटनी रिॲक्शन्स बॅलन्स करत होतो, आठवत असेल तुम्हाला तो लेक्चर, तर त्यामध्ये आपण घेतलेलं होतं की OF2 मध्ये हा शो करतो +2. ओके, in case of OF2 its oxidation state is +2 and in peroxide, and peroxide मध्ये असेल सेकंड peroxide असेल तर हा शो करतो -1. हा शो काय करतो, -1. एक्झाम्पल द्यायचं झालं असतं H2O2 हे एक्झाम्पल आपण देऊ शकतो किंवा Na2O2
हे सुद्धा आपण एक्झाम्पल इथे देऊ शकतो. यामध्ये -1 आणि OF2 मध्ये +2 ऑक्सिडेशन स्टेट आपल्याला शो होते ऑक्सिजनची. ओके, मात्र बाकी याच्यात ऑक्सिजनची जी काही हे असते ऑक्सिडेशन स्टेट ही किती असणार आहे? -2 असणार आहे. ही किती असणार आहे? -2. ओके, आणि बाकीचे जे अदर हायड्रोजन असतात, बाकीचे जे एलिमेंट्स असतात याच ग्रुपचे, अदर एलिमेंट ऑफ दिस ग्रुप 16, अदर एलिमेंट ऑफ दिस ग्रुप, अदर एलिमेंट of group 16 shows +2 +4 +6 ऑक्सिडेशन स्टेट. यामध्ये +4 आणि +6 हे जास्त कॉमन असतात, मोर कॉमन. +4 +6 is more common असतात बाकीच्या याच्यामध्ये. त्याचप्रमाणे आणखीन सांगायचं झालं तर स्टॅबिलिटी ऑफ हायर ऑक्सिडेशन स्टेट, हायर म्हणजे +6 ची आपण समजा ऑक्सिडेशन स्टेट घेतली तर डिक्रीजेस डाऊन द ग्रुप. जसं जसं आपण खाली येत जाऊ, हायर ऑक्सिडेशन स्टेटच्या स्टॅबिलिटी कशी असते, ही डिक्रीज होत जाते. ओके, आणि while stability is lower, or stability of the lower oxidation state +4 ची आपण म्हणा, ओके, ही इन्क्रीज होत जाते, गोज ऑन increases down the group. म्हणजे ज्यांची स्टॅबिलिटी, ज्या ऑक्सिडेशन स्टेट म्हणजे हायर ऑक्सिडेशन स्टेटची स्टॅबिलिटी ज्यांची +6 असेल, ही स्टॅबिलिटी डिक्रीज होत जाते डाऊन द ग्रुपनी. ऑक्सिजन टू पोलोनियम जर आपण असा विचार केला तर ज्यांची +6 ऑक्सिडेशन स्टेट आहे अशांची स्टॅबिलिटी ही डिक्रीज होत जाणार आहे. जेव्हा की लोअर ऑक्सिडेशन स्टेट +4 वाले यांची ऑक्सिडेशन स्टेट ज्याची असेल ते मात्र इन्क्रीज होत जाणार आहे डाऊन द ग्रुप. ओके, आणि हे होतं कशामुळे? दिस इज ड्यू टू इनर pair effect. This is due to what? This is due to inner pair effect. Why this is due to inner pair effect? +4 आणि +6 यांच्यामध्ये जे बॉन्डिंग असतं, हे बॉन्डिंग ऑक्सिडेशन स्टेट हे कसं असतं? प्रायमरीली कोव्हॅलेंट आपण दाखवत असतो. म्हणजे बॉन्डिंग इन +4 अँड +6 ऑक्सिडेशन स्टेट आर primarily covalent.
एक साधारणतः केमिकल प्रॉपर्टीजचा विचार करताना जेव्हा आपण ऑक्सिडेशन स्टेट बद्दल जेव्हा आपण माहिती घेतो तेव्हा ही माहिती घेताना या ग्रुपचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन व्हॅलेन्स शेलचं असतं NS2Np4 आणि हे असल्यामुळे यांना जर का रेअर गॅस कॉन्फिगरेशन अटेंड करायचं असेल तर 2 इलेक्ट्रॉन गेन करावं लागतील आणि 2 इलेक्ट्रॉन जर गेन केले तर E2- सारखे आयॉन्स आपल्याला भेटतील. आणि समजा जर का इलेक्ट्रॉन गेन नाही केले तर ते इलेक्ट्रॉन काय करतील, शेअर करतील 2 इलेक्ट्रॉन टू अटेंड द स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अँड ॲट दॅट टाइम ही फॉर्म द टू डबल बॉन्ड, टू कोव्हॅलंट बॉन्ड. आणि 2 कोव्हॅलंट बॉन्ड असल्यामुळे किंवा 2 इलेक्ट्रॉन घेत असल्यामुळे ऑक्सिजनची जी काही ऑक्सिडेशन स्टेट असते ती एकतर -2 असते किंवा +2 असते आणि +2. हे या प्रकारचे काहीतरी इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन आपल्याला इथे मिळते. बाकीचे जे असतात ते आपल्याला +2, +4, +6 असे देतात. बाकीचे एलिमेंट्स +2, +4, +6 देतात. आणि यामध्ये हे जे असतात +4 आणि +6 हे मोस्ट कॉमन असतात. काय असतात? मोस्ट कॉमन असतात. ओके. त्याच्यानंतर +6 वाले ज्यांची ऑक्सिडेशन स्टेट असते यांची स्टॅबिलिटी डाऊन द ग्रुप ही कशी असते, रिड्यूस होत जाते. आणि +4 वाल्यांची डाऊन द ग्रुप कशी असते, ही इन्क्रीज होत जाते. आणि हे कशामुळे होतं, हे जस्ट ड्यू टू द इनर पेअर इफेक्टमुळे आपल्याला होत असतं. आणि +4 आणि +6चं जे बॉन्डिंग असतं, +2, +4 आणि +6 या ऑक्सिडेशन स्टेटमध्ये असणारं जे बॉन्डिंग असतं ते बॉन्डिंग साधारणतः कुठलं असतं, हे कोव्हॅलंट बॉन्डिंग मध्येच हे वळलं गेलेलं असतं. त्याच्यानंतरचा नेक्स्ट पार्ट म्हणजे ग्रुप 17चा. ओके. ग्रुप 17चा जो शेल असतो, व्हॅलेन्स शेलचं जे कॉन्फिगरेशन असतं ते असतं, आता आपण ग्रुप 17 बद्दल बोलतोय, NS2Np5, करेक्ट. NS2Np5 इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन. म्हणजे यांना जर नोबल गॅस अटेंड करायचा असेल तर हे काय करतील, 1 इलेक्ट्रॉन गेन करतील. गेन 1 इलेक्ट्रॉन, गेन 1 इलेक्ट्रॉन अँड फॉर्म E निगेटिव्ह टाइप आयॉन्स भेटतील. किंवा एक शेअर करतील, 1 इलेक्ट्रॉन शेअर केल्यानंतर और शेअर 1 इलेक्ट्रॉन टू फॉर्म 1 कोव्हॅलंट बॉन्ड, 1 कोव्हॅलंट बॉन्ड. Therefore all halogens exhibits -1 oxidation state. -1 oxidation state. ओके. हे कॉमन आपलं पाठ झालं. पण समजा क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन ह्या एक्झिबिट्स करतात +1, +3, +5, +7 ऑक्सिडेशन स्टेट. आणि हे का होतं, बिकॉज दे आर लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह, बिकॉज दे आर लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह than fluorine. And possess empty d orbitals. d orbitals काय असतात, empty असतात त्यांच्या व्हॅलेन्स मध्ये, इन द व्हॅलेन्स, इन द व्हॅलेन्स शेल. आणि म्हणून बाकी काय करतात, दे एक्सपांड ऑक्टेट आणि हेच दे कॅन एक्सपांड ऑक्टेट. ऑक्टेट रूल माहिती ना आपल्याला, 8 इलेक्ट्रॉन असावा किंवा ते 8 पेक्षा कधी कधी जास्त होतात. आणि म्हणून ऑक्सिडेशन स्टेट कशी असते, +4 अँड +6 इन द ऑक्साइड्स
and oxo acids of chlorine and bromine. And therefore we can say that they can expand octet आणि +4 the oxidation state, +4 and +6 occur in oxides and oxo acids of chlorine and bromine. म्हणजे +4 कुठे भेटणार आहे? ऑक्साईडमध्ये भेटेल, +6 ऑक्सो ॲसिडमध्ये भेटेल, कोणाच्या? क्लोरीनच्या आणि ब्रोमिनच्या. फ्लोरीनमध्ये आपल्याला माहित आहे की फ्लोरीनमध्ये कुठल्याही प्रकारचा डी ऑर्बिटल नसतो. इन फ्लोरीन देयर इज नो फ्लोरीन has no d orbitals in its valence shell, and therefore cannot expand its octet, and therefore fluorine being most electronegative, which exhibits mostly -1 oxidation state. मित्रांनो, बोर्डाच्या एक्झाममध्ये राईट अ शॉर्ट नोट्स ऑन द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ग्रुप 16 और ग्रुप 17 किंवा ग्रुप 18 यावर प्रश्न येऊ शकतो, किंवा टोटल असा एक 3 मार्काचा सुद्धा प्रश्न येऊ शकतो. त्यामुळे आपल्याला 3 मार्कासाठी संबंध माहिती आपल्याला ही लिहावी लागेल. आधी आपण ग्रुप 16 ची लिहिली, बहुतेक करून तिन्हीचं एकसाथ काही विचारलं जाणार नाही, मात्र एकेकाचं ग्रुप 16चं म्हणा किंवा ग्रुप 17चं म्हणा किंवा ग्रुप 18चं म्हणा आपल्याला हे ऑक्सिडेशन स्टेट हे विचारू शकतात. ग्रुप 18चा अतिशय सोपा असतो, पार्ट असतो ग्रुप 18चा. ओके, ग्रुप 18चा म्हणजे कोणता पार्ट असेल? हे नोबेल गॅसचे एलिमेंट असतात. ओके, आणि यांचं ऑलरेडीच दे हॅव अ स्टेबल व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन NS2 NP6. आता हे स्टेबल आहेत, ऑर्बिट कम्प्लिटली फिल्ड आहेत, आणि यांची काही दे हॅव नो टेंडन्सी to gain electron or lose electron, and that's why their oxidation state is 0. Okay, आणि असं असल्यामुळे ऑक्सिडेशन स्टेट काय असते? 0 असल्यामुळे हे मॅक्झिमम आपल्याला मोनो ॲटॉमिक असे मिळतात. मोनो ॲटॉमिक असा हा पार्ट आपल्याला इथे मिळतो. परंतु यामध्ये याच ग्रुपमध्ये एक एलिमेंट असतो झिनॉन. ओके, झिनॉनची साईज ही कशी असते? खूप मोठी असते. जर पाहिलं आपण
जर आपण ग्रुपला जर काय एक्झॅक्टली बघितलं तर ते असतात, पहिल्यांदा असतो हेलियम, हेलियम नंतर असतो निऑन, निऑनच्या नंतर असतो ॲरागॉन, हे क्रिप्टॉन, हे झिनॉन आणि हे रेडॉन. यामध्ये हा झिनॉन जो असतो हा हॅव्हिंग अ लार्ज साईज, हॅव्हिंग व्हॉट लार्ज साईज, लार्ज ॲटॉमिक साईज. याची कशी आहे, लार्ज ॲटॉमिक साईज, याची ॲटॉमिक साईज कशी आहे, लार्ज आहे. अँड लोअर आयनायझेशन एन्थाल्पी, आयनायझेशन एन्थाल्पी कंपेअर टू हेलियम, निऑन, ॲरागॉन अँड क्रिप्टॉन. याच्या तुलनेमध्ये याची साईज जास्त असते आणि आयनायझेशन एन्थाल्पी कशी असते, कमी कमी असते. आणि म्हणून झिनॉन जो असतो, दॅट्स वाय झिनॉन exhibits higher oxidation state, आणि इसी वजह से, कारण की हेलियम, निऑन, ॲरागॉन आणि क्रिप्टॉन याच्या तुलनेमध्ये याची साईज कशी असते, मोठी असते आणि आयनायझेशन एन्थाल्पी कशी असते, छोटी असते. आणि म्हणून झिनॉन एक असा असतो जो हायर ऑक्सिडेशन स्टेट काय करतो, फॉर्म करतो. आणि याच्या आउटर मोस्ट शेलला डी ऑर्बिटल असतात. झिनॉनच्या आउटर मोस्ट ऑर्बिटला, आउटर मोस्ट स्टेटला काय असतात, डी ऑर्बिटल्स लागलेले असतात. आणि पेअर ऑफ इलेक्ट्रॉन जे असतात व्हॅलन्स शेल मधल्या, त्या अनपेअर्ड होतात आणि प्रोमोटेड होऊन एम्प्टी डी ऑर्बिटल मध्ये जातात. आणि त्या कारणाने झिनॉन जो असतो हा हायर ऑक्सिडेशन स्टेट काय करतो, फॉर्म करतो. ओके, एक्झॅक्टली आपण एक्सप्लेन करायला चालू तर 1 मिनिट मी तुम्हाला एक्सप्लेन करून दाखवतो हा पार्ट. जस्ट अ मोमेंट. समजा आपण एक कंपाऊंड घेतला XeF2. आता यामध्ये झिनॉन हा कसा आहे, नोबल गॅस आहे. याचं इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन काय असलं पाहिजे, जर आपण इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन जर याचं काढलं तर ते काय येणार आहे, कोर ऑफ क्रिप्टॉन, करेक्ट, कोर ऑफ क्रिप्टॉन 4D10 5S2 5p6. आता या आउटर मोस्ट मधले तर इलेक्ट्रॉनचं काहीच होणार नाही, पण या मधले, या डी मधले जे इलेक्ट्रॉन पेअर्ड झाले आहेत ते अनपेअर्ड होतील आणि या फ्लोरीनच्या व्हॅकंट शेलमध्ये हे काय होतील, ट्रान्सफर होतील. व्हॅकंट शेलमध्ये काय होतील, हे ट्रान्सफर होतील. याच्यातले जे असतील अनपेअर्ड इलेक्ट्रॉन ऑफ व्हॅलन्स शेल, ओके, या व्हॅलन्स शेल मधले जे पेअर्ड इलेक्ट्रॉन असतील हे काय होतील, अनपेअर्ड होतील. हे पेअर्ड इलेक्ट्रॉन व्हॅलन्स शेलचे पेअर्ड इलेक्ट्रॉन बिकम्स unpaired, okay, and promoted to empty d orbitals, okay. Paired electrons of the d orbitals. आणि म्हणून आपल्याला XeF2 मध्ये
+2 असं ऑक्सिडेशन स्टेट मिळेल, किंवा XeF4 मध्ये +4चा आपल्याला मिळते, किंवा XeF6 मध्ये +6चा आपल्याला ऑक्सिडेशन स्टेट मिळते. XeO3 मध्ये सुद्धा आपल्याला +6 मिळेल. प्रत्येक ऑक्सिजनचे 2 2 2 2 असे केले तर हे इलेक्ट्रॉन्स काय होतील, त्यामध्ये ऍड होत जातील आणि 2 2 2 2 गेल्यामुळे +2 +2 +2 असे +6. इथे सुद्धा पहा फ्लोरीन 6 फ्लोरीन आहेत. एक फ्लोरीनसाठी एकच इलेक्ट्रॉन जाणार आहे, म्हणजे एक इलेक्ट्रॉन एक इलेक्ट्रॉन एक इलेक्ट्रॉन एक इलेक्ट्रॉन असे जाऊन आपल्याला किती आले, 6 इलेक्ट्रॉन. 4 फ्लोरीनमध्ये एकेका फ्लोरीनमध्ये एक 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 इलेक्ट्रॉन गेला, त्यामुळे इथे 4. 2 फ्लोरीनमध्ये एक एक इलेक्ट्रॉन म्हणून +2. इथे ऑक्सिजन O3 आहे. ओके, O3 एका ऑक्सिजनला किती जातील, 2 जातील. 3 ऑक्सिजनला 6, म्हणून इथे +6 आपल्याला इथं मिळू शकतो. XeOF4 ऑक्सिजन आहे, 2 जातील आणि फ्लोरीनला 4 जातील. 4 अधिक 2 6, म्हणजे याचं सुद्धा किती असणार आहे ऑक्सिजन स्टेट, 6. या प्रकारचं ऑक्सिडेशन स्टेट आपल्याला या ग्रुप 18 सुद्धा आपल्याला मिळू शकते. ओके, आता आज आपण इथेच थांबूया. नेक्स्ट जे आपलं लेक्चर होणार आहे, या लेक्चरमध्ये आपण केमिकल रिॲक्टिव्हिटी टुवर्ड्स द हायड्रोजन या ग्रुप 16ची म्हणा, किंवा ग्रुप 17ची म्हणा, किंवा ग्रुप 18ची म्हणा, केमिकल रिॲक्टिव्हिटी हायड्रोजनच्या साईडने होणार कशी आहे हे आपण बघणार आहे. सर्व हा जो आपला आजचं जे लेक्चर होतं, हे लेक्चर तुम्ही तुमच्या नोट्समध्ये लिहून घ्या आणि याच्या आधारावर जे काही प्रश्न आपल्याला रिटर्न नोट्समध्ये भेटलेले, PDF मध्ये भेटलेले आहेत, त्यानुसार त्याचा अभ्यास करत जावा. लक्षात ठेवा, वेळेवरचा अभ्यास वेळेवर जर केला तर तो थोडासा आपल्या उपयोगात येणार आहे. अदरवाईज एकाच वेळेला सगळा अभ्यास अतिशय कठीण होऊन जाईल आणि तो आपल्याला करता येणार नाही. उद्या आपण या चॅप्टरचा पुढचा भाग घेणार आहोत, केमिकल रिॲक्टिव्हिटी टुवर्ड्स द हायड्रोजन ॲटम. टिल देन, थँक यू व्हेरी मच.